एका गावात दोन मित्र राहत होते, अमोल आणि विजय. दोघंही रोज चौकात बसून मोठ्या मोठ्या गोष्टी करायचे. अमोल म्हणायचा, मी मोठा अधिकारी होणार, गावाचं नाव उज्ज्वल करणार. विजयही म्हणायचा, मी देशासाठी काहीतरी मोठं करणार. पण दिवस संपला की दोघंही फक्त गप्पा मारत बसायचे. ना अभ्यास, ना मेहनत, ना कोणती कृती. त्याच गावात एक वृद्ध स्वातंत्र्य सैनिक राहत होते. एक दिवस त्यांनी दोघांना विचारलं, बाळांनो, एवढी स्वप्न पाहता, पण त्यासाठी काय करता? दोघंही शांत झाले. ते तात्या हसले आणि म्हणाले, आमच्या काळात आम्ही स्वातंत्र्याबद्दल फक्त बोललो नाही, लाठ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला, तेव्हा देश स्वतंत्र झाला. आणि ते म्हणाले, फक्त बोलणाऱ्यांची नावं लोक विसरतात, पण कृती करणाऱ्यांचा इतिहास बनतो. त्या रात्री अमोलला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवसापासून तो रोज सकाळी उठून अभ्यास करू लागला. विजय गावातील मुलांना मोफत शिकवू लागला. काही वर्षांनी अमोल अधिकारी झाला आणि विजय समाजसेवक. लोक त्यांचा आदर करू लागले, कारण स्वप्न मोठं असणं महत्त्वाचं नाही, त्या स्वप्नांसाठी केलेली कृती मोठी असते. म्हणूनच समर्थ रामदास म्हणतात, क्रियेवीण नाना परी बोली जेते, परिचित्त दुश्चित्त ते लाजविते, मना कल्पना धीट सैराट धावे, तया मानवा देव कैसे निपावे. श्रीराम.